श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचे माझ्या स्वामी भक्ती या चॅनलवरती स्वागत आहे. जर तुमच्या कामात सारखे अडथळे येत असतील किंवा चितलेले काम होत नसेल तर तुम्ही देवघरात ह्या चुका करत आहेत का? बघा, देवघराचा थेट संबंध आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतांशी असतो. त्यामुळे देवघरातल्या छोट्या मोठ्या चुकासुद्धा आपल्या कामात अडथळे निर्माण करतात आणि या गोष्टी आपल्याला कळतसुद्धा नाही. आपण मेहनत तर व्यवस्थित करतो, पण त्याचे फळ जेवढे पाहिजे तेवढे मिळत नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देवघराविषयी पूर्ण माहिती मिळेल. तर मित्रांनो, देवघरात काय ठेवू नये? नंबर 1, देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. देवघरात धन पैसे दळून ठेवू नये. देवघरात कमीत कमी देवमूर्ती अगर तस्विरी असाव्यात. नंबर 2, एकच देवाच्या 2 अगर जास्त मूर्त्या असू नये, त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नको. नंबर 3, दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी विसर्जन करावे, नाहीतर पूजकांचाही वंश बुडीत होईल, अनेक संकटांनी त्रस्त होईल. नंबर 4, देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवत होईल, कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. नंबर 5, संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. नंबर 6, देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अति उदास राहते. नंबर 7, देवघरात मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत, शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. नंबर 8, देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळशी श्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. नंबर 9, देवघरात काळभैरवची पूजा देखील निश्चित मानली आहे. तो यम असून अति उग्र व कडक आहे. 10, देवघरात म्हसोबा पुंजू नये. त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही आणि कुटुंब नित्य अनेक संकटाने पीडित राहते. तसेच देवघरात पिराच्या चिन्हाची पूजा करू नये. इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही. नंबर 11, गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. देवाच्या मूर्तीस शोकेमध्ये ठेवू नये. ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात. नंबर 12, देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. देवघरातील देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेले, चिर गेलेले, विद्रुत झालेले, पाण्यात टाकल्यावर बुळबुळे येणारे नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. नंबर 13, बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये. आसरा देखील देवघरात पूजू नयेत. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. कृपया मला सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.